नमस्कार, जय श्रीराम मित्रांनो. आता आपण उद्यासाठी निफ्टीच्या काही लेवल्स बघणार आहोत, जेणेकरून आपण सेफ ट्रेड करू शकतो. तर हा 15 मिनिटाचा चार्ट आहे आणि काल निफ्टी क्लोज झाल्याप्रमाणे 25,247 या लेवलला क्लोज झाली आहे. तर आपण बघू काय लेवल्स निघत आहेत ते सेफ ट्रेड करण्यासाठी. तर या 15 मिनिटामध्ये आपल्याला हा एक लो दिसतोय. त्याच्यानंतर हा डे हाय दिसतोय, म्हणजे हा एक चॅनल पकडता येईल आपल्याला. 25,192 25,205चा लो आहे. त्याच्यानंतर जर काय आपण अजून बघितलं तर आदल्या दिवशीचा कॅन्डल बॉडी हाय जो आहे 25,174, हा पण आपण एक सपोर्ट म्हणून बघू शकतो किंवा लेवल म्हणून बघू शकतो. आणि तिसरी लेवल जी आपली आहे ती इथे कुठेतरी 25,124, हे पण एक लेवल आपण बघू शकतो. आता ॲट द सेम पॉईंट आपण जर काय रेसिस्टन्स म्हणजे वरच्या लेवल जर का बघायला गेलो तर मार्केट हायला आहे. त्यामुळे आपल्याला पॅटर्नमध्ये किंवा चार्टमध्ये असे आपल्याला कुठले वरचे आपल्याला दिसणार नाही आहेत जे काही लेवल्स आहेत त्या. पण आपण सेम टाईम एक काम करू शकतो, ज्यावेळेस आपल्याला अशा लेवल दिसत नाहीत त्यावेळेस आपण जी नियर बाय राऊंड फिगर आहे, म्हणजे आत्ता मार्केट आहे 25,247, त्याच्यानंतरची जी राऊंड फिगर आहे 25,300, ही एक लेवल म्हणून आपण कन्सिडर करू शकतो. कारण का राऊंड फिगर हे पण लेवलचं काम करतं. आणि जर का ही लेवल ब्रेक झाली तर पुढची लेवल आपण 350, या दोन लेवल आपण रेसिस्टन्ससाठी आपण बघू शकतो. तर मग आपण ह्या काही लेवल्स आहेत, ह्या लेवल्सवर आपण सेफ ट्रेडिंग करू शकतो. आणि ह्याच जर काही लेवल आपण एका तासाच्या चार्टमध्ये जर का बघतोय तरी पण आपण सेफली कुठंतरी एंट्री घेऊन कुठंतरी आपण आपलं छोटंसं टार्गेट, जर काय आपण स्कॅल्पिंग करत असाल तरी छोटं टार्गेट, आणि जर काय बाबा आपण 2 लॉट 3 लॉटमध्ये काम करत असू तर आपण एक थोडंसं इथनं ज्यावेळेस ब्रेकडाऊन होईल खालच्या साईडला, तेव्हा कुठंतरी आपण आपला बाईंगचा स्टॉप लॉस इथं आणून हे परत टार्गेट अचीव करू शकतो. चला, जय श्रीराम.